की अफजल खान विजापूरवरून निघाला आणि त्यांनी स्वराज्यावरती चाल केली आणि महाराजांनी ते परतवून लावलंय. पण मग महाराजांनी त्याला जावळीच्या खोऱ्यापर्यंत आत का येऊ दिली? मग त्याच्या पुढची त्यांची वॉर स्ट्रॅटेजी काय होती? म्हणजे अफजल खानाच्या ह्या घटनेसाठी काही प्लॅन बी पण काही करून ठेवला असेल, सायकोलॉजिकल पण प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न केला, तर त्या एक्झॅक्टली काय होतं ते प्रेशर महाराजांनी योग्य पद्धतीने योग्य वेळी हँडल केलं? शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजही प्रसाद तारे सर आपल्यासोबत आहेत. मागच्या एपिसोडमध्ये सर म्हणाले होते की अफजल खानाशी महायुद्ध म्हणजे स्वराज्याचं पहिलं महायुद्ध होतं. तर या एपिसोडमध्ये आपण त्या युद्धाबाबतीतच्या सगळ्या गोष्टीचे काही नवीन पैलू सरांकडनं जाणून घेऊयात. तर सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की स्वराज्यावरती आक्रमणं तर अनेक झाली, पण मग अफजल खानाशी जेव्हा युद्ध झालं ते महायुद्ध का म्हणू शकतो आपण त्याला, किंवा महायुद्ध का म्हणतो त्याला? महायुद्ध त्यांनी नाही म्हटलेलं, हा आपण हां आहे असं म्हणतोय. आणि मुद्दा असा आहे की संख्येनं आणि बळानं फार मोठी फौज स्वराज्यावर ही पहिल्यांदाच चालून येते. अच्छा, म्हणजे एक प्रकारे ते महायुद्ध आहे हां. असं आहे. टेक्निकली ते महायुद्ध नाही. टेक्निकली महायुद्ध नाही. टेक्निकली महायुद्धात काय होतं, दोन्ही बाजू बऱ्यापैकी तुल्य बळ असतात. बरोबर. मोठ्या संख्येनं दोन्हीकडनं खजिना, दारुगोळा, धान्य, सैन्यबळ यांचा वापर केला जातो. त्या अर्थाने हे महायुद्ध आहे असं आपल्याला नाही म्हणायचं. आपलं म्हणणं आहे की स्वराज्य तर कोवळा आहे, संख्येने कमी आहे, त्यांच्यावरती हा म्हणजे ह्यांचं जे सैन्य अफजल खानचं हे संख्येने तर जास्त आहेतच, पण अनेक नामवंत सरदार त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे विविध अंगांनी कुठल्याही अँगलनी जरी बघितलं तरी अफजल खानाकडे त्या गोष्टी जास्त आहेत, ज्याला आपण रिसोर्सेस म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे, ते अफजल खानकडे जास्त आहेत. म्हणजे तो सर्व दृष्टीने तयारी करून आलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना हरवायचं या तयारीनेच तो आला. बरोबर. आणि महाराजांनी ते परतवून लावलंय आपल्या अल्प बळानिशी, युक्तीच्या जोरावर शक्तीचा हा केलेला पराभव आहे महाराजांनी. याच संदर्भात मला आता विचारायचं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अफजल खान विजापूरवरून निघाला आणि त्यांनी स्वराज्यावरती चाल केली. तर आता तो तिकडनं येताना सगळीकडे विध्वंसच करत तो स्वराज्यावरती चालून येत होता. पण मग महाराजांनी त्याला जावळीच्या खोऱ्यापर्यंत आत का येऊ दिलं? जर तसं बघितलं तर ते स्वराज्याच्या बाहेर त्याला थोपवणं हे एका दृष्टीने काय म्हणतात त्याला, की ती योग्य पद्धत असू शकत होती की त्याला स्वराज्यात येऊच द्यायचं नाही. पण महाराजांनी त्याला अगदी आतमध्ये पूर्ण तिथपर्यंत का येऊ दिलं? कारण जावळीचं जे खोरं आहे ते निबिड अरण्यात आहे, सह्याद्रीच्या ऐन गाभ्यात आहे. आणि महाराजांना एक गोष्ट लक्षात आली होती की आपण जाऊ तिथे अफजल खान येणार, कारण तो आपल्यालाच पकडायला येतोय. तो केवळ स्वराज्यावर आक्रमण आहे असं ते धोरण नाहीये. तसं जर असतं तर महाराजांनी त्याला सीमेवरतीच थोपवलं असतं. इतर बहुतेक लढाया या महाराजांनी सीमेवरती केल्यात किंवा सीमेच्या पलीकडे केल्यात, त्यामुळे स्वराज्याला धक्का बसत नाही. सीमेवरती लढाया केल्याचा परिणाम हा असतो की जय पराजय कोणाचाही झाला तरी जो मुलूख बेचिराख होतो तो ऐन स्वराज्यातला बेचिराख होत नाही, तो बॉर्डरवरचा युद्धभूमीच असते तिकडचा तो होतो. आणि त्याच्यामुळे आपण जाऊ तिथे तो येणार हा आडाखा पहिला. मग आपण जर सीमेवर गेलो तर तो सीमारेषेवर येईल, पण त्याच्यापाशी सैन्य जास्त आहे. बरं, त्याचं सैन्य किती आहे तर वेगवेगळ्या कागदपत्रात वेगवेगळे उल्लेख आहेत. सभासद बखर म्हणते तो 12,000 सैन्य घेऊन आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे लोक म्हणतात तो 10,000 सैन्य घेऊन आहे. डच म्हणतायत की अति प्रचंड सैन्य घेऊन आहे, भयानक सैन्य आहे असं मोघम म्हणतात, आकडा देत नाही. पण असे वेगवेगळ्या ह्याच्यात वेगवेगळे उल्लेख आहेत. काही ठिकाणी 45,000 पर्यंत उल्लेख आहे. कॉस्मोदी गॉड म्हणतो की 45 आहे. तर वेगवेगळ्या लोकांनी त्याचे आकडे हे वेगवेगळे दिलेत, पण महाराजांपेक्षा ते नक्कीच सैन्य हे संख्येने जास्तच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यात अनेक नामवंत सरदार आहेत अफजल खानच्या मदतीला. साधारणतः त्यांची यादी केली
तर ती 16 पासून 25 पर्यंत जाते. म्हणजे साधारणतः लढाईला जे काही तिकडनं सैनिक येत आहेत त्यात 1, 2, 3 प्रमुख सरदार असतात. मिर्झा राजांच्या याच्यात आपण पाहिलं, मिर्झा राजे स्वतः आहेत आणि दिलेर खान आहे. किंवा सुरुवातीची जी लढाई आहे फत्ते खानाची, त्याच्यात तो फत्ते खान स्वतः आहे आणि अजून त्याच्याबरोबर बाळाजी आहे, बतराव असे 1-2 जण आहेत. हे संख्येने 2-3 आहेत. ह्या वेळेला मात्र जवळजवळ 16 ते 22-25 एवढे सरदार हे अफजल खानच्या नेतृत्वाखाली चालून येत आहेत. म्हणजे एवढं सैन्य जर स्वराज्यावरती तुटून पडणार असेल तर महाराजांना हे सरळ पद्धतीने लढून उपयोग नाही. नेहमीच्या लढाईचे, ज्याला आपण पारंपरिक लढाई म्हणतो, तशी करून उपयोग नाही. इथे युक्तीने काम केलं पाहिजे. हे तर शिवाजी महाराजांची खासियत आहे की त्यांनी ते ओळखलं. आणि मग त्याला अवघड कुठे जाईल लढाई करणं, प्रांत कुठला अवघड आहे, ज्याला आपण रणभूमी म्हणतो, ती अवघड कोणती आहे, तर जावळीचं खोरं हे खूप घनदाट आहे. म्हणजे त्याचा त्यावेळेलाच उल्लेख असे येतात की सूर्याचे किरण जमिनीवर पोचत नाहीत इतकं घनदाट अरण्य त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये. बरं, संपूर्णतः दर्या, चुळके, घाट, खिंडी यांनी हा प्रदेश भरलेला आहे. निबिड अरण्य आहे. जंगली श्वापदही त्या काळामध्ये, वन्य प्राणी ज्याला आपण म्हणतो, तेही मोठ्या संख्येने आहेत. रस्ताच नाही तिथे जायला, जे छोटी वाट आहे जे काही आहेत ते, म्हणजे असा ज्याला ट्रॅडिशनल रोड म्हणतो त्या काळातला, तसा मोठा रस्ता आहे असं नाहीये. त्यामुळे त्या निबिड अरण्यात, त्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या जावळी खोऱ्यात त्याला आणायचं, हे महाराजांचं पहिलं धोरण आहे की काही करून त्याला तिथे आणायचं. त्यांनी युक्त्या केल्या, अफजल खानाने काही प्रयोग केले स्वराज्यावरती की त्यामुळे त्वेषानं महाराज उघड मैदानावर लढाई करतील. आणि एकदा ते सह्याद्री सोडून बाहेर आले की मग लढाई सोपी आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की अफजल खानला स्वतःच्या बळावरही विश्वास आहे. आणि त्याच्यातल्या त्यात तो वाई प्रांताचा आदिलशहाच्या वतीनं सुभेदार आहे. म्हणजे त्याला तो प्रांत माहिती आहे. त्यामुळे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे, कसं असतं की अशा प्रकारच्या लढाईमध्ये अफजल खान हा सगळ्याच अँगलनी ताकदीने मोठा आहे, वयाने महाराजांपेक्षा मोठा आहे. आणि त्यांनी अनेक कूटनीती करून पूर्वी अनेक राजांचे पराभवही केलेले आहेत. त्यामुळे त्याला हा त्या दृष्टीने, त्याच्या दृष्टीने सोपा आहे. फक्त त्यांना पकडायचंच तर आहे. आणि मी त्यांना घेऊन येतोय विजापूरला, मग जमेल तसं. त्यांनी फक्त एकदा मला भेटावं, मग मी त्यांना पकडतो. हे त्याचं हा विचार आहे त्याच्या डोक्यात फक्त. तर जावळीच्या जवळच वाई प्रांत असल्याने आणि हा सगळा प्रदेश त्याच्या ओळखीचा असल्याने तो तिकडं येणं त्यालाही तसं पाहिलं तर लगेच पटणार आहे की तो येईल, झटकन येईल. त्यांनी प्रयत्न केले महाराज, त्यामुळे सह्याद्री सोडून बाहेर आले नाहीत. सह्याद्रीत प्रतापगडावरतीच त्यांनी मुक्काम केला. बरं, प्रतापगड हा महाराजांनीच बांधलेला आहे. आपण नव्याने नुकत्याच बांधलेल्या किल्ल्यावर महाराजांनी केवढा विश्वास टाकलाय की अरे एवढी मोठी लढाई ही आपण प्रतापगडावर लढू, आपण नव्याने बांधलेल्या किल्ल्यावर जोडू. म्हणजे महाराजांचा आत्मविश्वास हा याच्यातनं दिसतो. आणि म्हणून महाराजांनी आपलं सगळं सैन्य हे जावळीच्या खोऱ्यामध्ये, जे काही ते लढाऊ सैन्य, ते घेऊन स्वतः महाराज तिथे गेले. आणि पुढचा जो बेत आहे की आता तो येईल तर वाईला येईल, उघड आहे, पण वाईहून त्याला जावळीला आणणं हे महाराजांचं एक कौशल्याचा भाग झाला. कारण तो जसं त्याला जावळी आणि वाई माहीत आहे, त्याचा उपयोगही झाला, तसं तो कदाचित जावळीचं अवघड पण जाणून न येण्याची पण पॉसिबिलिटी आहे. बरोबर, पॉसिबिलिटी काय, ते फार अवघड आहे, नको. पण त्याचा अति आत्मविश्वास हा महाराजांनी ओळखला आणि महाराजांनी हर एक डावपेच टाकून त्याला जावळीत पुढे आणलेलं आहे. म्हणजे महाराजांनी अफजल खानाच्या कॉन्फिडन्सचाच वापर त्याला जावळीच्या खोऱ्यामध्ये आणण्यासाठी केला. मग त्याच्या पुढची त्यांची वॉर स्ट्रॅटेजी काय होती? कारण युद्ध तर अटळ होतं शेवटी, तर त्याची काय स्ट्रॅटेजी होती त्यांची? ती स्ट्रॅटेजी अशी होती की एकतर
अफजल खानाची एकांगी भेट होईल किंवा घ्यायची अच्छा. आणि डायरेक्ट त्याचाच पराभव करायचा. अच्छा. आणि ती भेट होत असताना, कारण या दोघांची आपसात भेट होणं यासाठी सुरुवातीपासूनचे दोन्ही बाजूंचे प्रयत्न आहेत. जे त्यांचे जे वकील एकमेकांना भेटतायत त्यात अफजल खानचं म्हणणं हेच आहे की महाराजांनी त्यांचे सगळे किल्ले हे एक तर आदिलशाहीला परत द्यावेत आणि त्यांनी स्वतः म्हणजे महाराजांनी स्वतः ही अफजल खानाची भेट घ्यावी. ओके. हे त्यांचं या पक्षाचं म्हणणं. आणि महाराजांचं म्हणणं असं आहे की मी सगळं तुम्हाला देतो. म्हणजे महाराज त्यांना एक प्रकारे असं म्हणतात की हो मी तुम्हाला सगळं देतो, किल्ले देतो सगळे, फक्त मला भेटायला तुम्ही जावळीमध्ये या किंवा मी तिकडे या, एवढाच एक त्याच्यात भाग आहे. आणि महाराजांची ती स्ट्रॅटेजी अशी की त्याला ते पटावं जावळीमध्ये येणं, म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही सैन्यानिशी या. मग तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला काही उरलंच नाही ना. समजा नुसतेच एक 10 माणसं घेऊन या म्हणलं जावळीच्या खोऱ्यात, तर तो कदाचित त्याला हे लक्षात येईल की अरे इथे धोका आहे. पण महाराज तसं म्हणतच नाहीयेत. महाराज म्हणतात तुम्ही सगळ्या सैन्यानिशी जावळीत या आणि मग आपण भेटू आणि मी तुम्हाला सगळं माझं जे काही किल्ले आणि मुलूक घेतलेला आहे तो सुपूर्द करतो. आणि अफजल खानच्या डोक्यात हे आहे की ही ज्या वेळेला भेट होईल त्यावेळेला आपण त्याला एकांगी महाराजांना पकडू आणि जे काही दगाफटका करायचा आहे तो करू. त्यामुळं त्याला तीच एक गोष्ट दिसत असल्यामुळे तो बाकी अटींमध्ये त्याला किंवा बाकी जे काही महाराज म्हणतात त्याला त्याच्यात काही संशयाला जागाच उरली नाही. त्यामुळे तो ही झाली पहिली स्ट्रॅटेजी. आणि दुसरं असं आहे की तो ज्या वेळेला सैन्यासह येईल त्यावेळेला त्याच्या नकळत आपलं सैन्य तो आल्यानंतर सगळ्या बाजूंनी घेरायचं आणि त्याच्यावरती भेट होईल. त्यावेळेला त्या भेटीचा निकाल काही लागो, या सैनिकांनी हल्ला चढवायचा आणि त्याचं जे सैन्य आहे त्याचा होईल तेवढा पराभव करायचा, हे धोरण आहे महाराजांचं. म्हणजे भेटीचा निकाल काय हा वेगळा विषय आहे, पण तो काही जरी लागला तरी हे सैन्य सोडायचं नाही. कारण दऱ्याखोऱ्यात आल्यानंतर ते जे काही सैन्य 10,000 12,000 जे काही ते आकडे आहेत त्या सगळ्यांचा एक प्रकारे बिमोड करायचा, त्यांना परत जाताच आलं नाही पाहिजे, कडाडून हल्ला चढवायचा त्यांच्यावर. म्हणून महाराजांनी आपलं सबंध सैन्य हे सगळ्या बाजूंनी घेरलं आणि एका बाजूला त्याच्याशी संवाद चालू आहे, एका बाजूला प्रत्यक्ष भेटीच्या गोष्टी ते करतायत की आपण असं प्रत्यक्ष भेटू. आता तो इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे की प्रत्यक्ष काय घडलं, त्यामुळे त्याच्या तपशिलात न जाता त्याच्या मागचे जे हे पैलू आहेत लढाईचे, त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे महाराजांची की प्रतापगडच्या पायथ्याशी, बरं ही भेट प्रतापगडावरही नाही ठेवली महाराजांनी, किल्ल्याच्या आत ठेवली तर असती तर पण अफजल खानाला त्यात म्हणून संशय घ्यायला, म्हणून महाराजांनी ती वेगळ्या ठिकाणी ठेवली आणि त्यांनी तिकडून यायचं आणि महाराजांनी गडावरनं खाली यायचं, आपापल्या अंगरक्षकांनीशी यायचं, ते एका विशिष्ट टप्प्यावर ठेवायचे आणि दोघांनी भेटायचं. असा तो तपशील ठरवल्यामुळे आणि अफजल खानच्या डोक्यात नेमकं काय विचार हे ओळखून हेट केल्यामुळे त्याला कुठेही नाही म्हणायला वावच ठेवला नाही. आणि त्याला तर उलट बरंच वाटत होतं की अरे वा हे तर सगळं आपल्याला हवं तसं घडतंय. आणि या स्ट्रॅटेजीने महाराजांनी त्याला एक प्रकारे प्रतापगडापर्यंत ते त्याला घेऊन आले आपल्या वकिलांमार्फत, आपल्या निरोप देणाऱ्या लोकांमार्फत, आणि त्यांनी ते यशस्वी केलं. जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आपण म्हणतो तरी तशी ती वापरली. कारण खूप घनदाट मी म्हटलं तसं हा खूप अजिंक्य असा मुलूक आहे एक प्रकारे. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराजांनी जसं आता तुम्ही म्हटलात की काही गोष्टी त्यांनी सायकोलॉजिकल पण प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न केला, तर त्या एक्झॅक्टली काय होत्या त्यांनी केलेल्या? महाराजांनी काय केलं की ती जी बैठकीची जागा होती ती अतिशय उत्तम रीतीने उंची पद्धतीने सजवली. म्हणजे ही विशेष भेट आहे दोन्ही पक्षांसाठी, दोन्ही प्रतिस्पर्ध्यांसाठी ही महत्वाची आहे असंही त्यातनं त्यांनी दर्शवलं. म्हणजे त्याला जी व्हॅल्यू दिसायला पाहिजे त्या भेटीमध्ये, महत्व दिसायला पाहिजे की दोन मोठी व्यक्तिमत्व भेटतायत एकमेकांना, दोन मोठ्या राज्याचे प्रतिनिधी भेटतायत, अशा अर्थाने ती भेट आहे. त्यामुळे महाराजांनी त्याला तिथे बरोबर आणलं
आणि दुसरं असं होतं की तो तिथे ज्या वेळेला भेटीच्या वेळी आला त्याचा प्रयत्न असा होता की आपला एखादा माणूस अंगरक्षक का होईना तो आत घेऊन जायचा. खरं म्हणजे त्यांना दूर ठेवायचं असं ठरलं होतं. आणि महाराज ज्या वेळेला किल्ल्याच्या खाली उतरायला लागले, भेटीच्यासाठी जवळ आले, त्यावेळी तो भेटीसाठी अधीर झालाय. तर त्यावेळेला त्यांनी काय केलं की पहा महाराज किती सजग आहेत, त्यांचं लक्ष आहे. त्यांनी आपल्या वकिलामार्फत हे बरोबर जाणलं की एक अंगरक्षक आवश्यकता नसतानाही तिथे उभा आहे, ठरलेलं नाहीये. आता इथे थोडंसं सायकोलॉजी इमोशनल जे आपण म्हणतो तो येतो की आता काय करायचं. बरं काही म्हटलं तर ही भेट कदाचित होणारही नाही, टळू शकतं, काही होऊ शकतं, याचा आउटकम काही येऊ शकतो. पण महाराज तिथे थांबले आणि परिस्थितीचा दबाव महाराजांनी त्याच्यावर निर्माण केला अफजल खानवर की जोर तो अंगरक्षक जात नाही बाहेर तोवर मी काही खाली येणार नाही, मी आहे तिथे थांबेन. म्हणजे महाराजांनी आपलं योग्य म्हणणं परिस्थितीचा दबाव निर्माण करून त्याच्याकडनं घडवून आणलं. नाही तर आपण काय म्हणतो झालेने एकच तर आणलाय, बरोबर, आपण हे दोन नेऊ. पण तसं नाही, आधी ठरलंय तसं, कारण महाराजांचंही पण काही प्लॅनिंग आहे, त्यांची पण काही योजना आहे त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे इथे महाराजांचं मन आपल्याला कळतं की अरे ते कसं सजगपणे जागृतपणे त्याही वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड की नाही असं नाही, आपलं ठरलंय त्याप्रमाणे करायचं. आपण साध्या छोट्या आयुष्यात जेव्हा अशा घटना घडतात, आपण काय असं मोठ्या प्रसंगात दबावाखाली आपल्यावर रोज येत नाही, पण आपल्या लहानशा आयुष्यात लहान जे प्रसंग घडतात तर आपण परिस्थितीच्या दबावाखाली काही गोष्टी आपल्याकडनं चुकतात नकळत. प्रेशर महाराजांनी योग्य पद्धतीने योग्य वेळी हँडल केलं. अगदी बरोबर. हा फार महत्वाचा मुद्दा आहे की खरं म्हणजे महाराजांना कल्पना आहे अफजल खानची भेट ही किती महत्वाची आणि धोक्याची आहे. अफजल खानचा पास्ट रेकॉर्ड जर पाहिला तर तो या दगाफटकाचाच आहे. मग तो दगाफटका आपल्या बाबतीत होऊ शकतो, हे परिस्थितीचा तणाव महाराजांवर आहे, प्रेशर महाराजांवर आहे. आणि तरीही आणि आपल्याला काय करायचं आहे याची त्यांना कल्पना आहे. इतका महत्वाचा प्रसंग असूनही या बारीक गोष्टींकडे महाराज लक्ष देत आहेत. ह्याचा अर्थ त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड, आणि त्यातनं ते त्याला सांगतायत, एक प्रकारे मेसेज जातोय तिकडे की नाही, ते जागरूकपणे जे घडलंय जे ठरलंय त्याप्रमाणेच घडवण्याबाबत आग्रही आहेत. असं म्हणून महाराजांनी मग तो जो अंगरक्षक आहे तो दूर गेल्यावरती, त्याची खात्री झाल्यावरती मग महाराज आत आले. आणि त्याच्यातही परत जेव्हा ते आत आले ना त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. परमानंदांनी लिहून ठेवलंय शिवभारतात की म्हणजे तणाव नाहीये त्यांच्या चेहऱ्यावरती, सहजता आहे, एक प्रकारे कॉन्फिडन्स आहे. हा त्यांचा आत्मविश्वास जो आहे ना तो प्रकट होत आहे. म्हणजे महाराजांचं प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगला आवश्यक असलेला आत्मविश्वास हा इथे दिसून येतो. हा आदर्श आपण आज घेतला पाहिजे की आपलं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, आपला प्रेझेन्स ऑफ माइंड कसा असला पाहिजे, परिस्थितीचा तणाव कसा आपल्यावरती येऊ नाही दिला पाहिजे, याचा जर आदर्श कुठे असेल तर तो या प्रसंगातलं महाराजांच्या वर्तनात आहे. महाराजांचे हे जे गुण आहेत हे आपल्याला आज आदर्श असे. म्हणजे या तुम्ही सांगितलेल्या माहितीतनं महाराजांची समय सूचकता किंवा प्रेशर हँडलिंग आपल्याला समजतं, किंवा त्यांनी एवढा मोठा सगळा प्लॅन जो केला होता. पण मग ह्याच्याबरोबर महाराजांनी या सगळ्या घटनेसाठी म्हणजे अफजल खानाच्या ह्या घटनेसाठी काही प्लॅन बी पण काही करून ठेवला असेल, कारण जे महाराज एवढा सगळा विचार करतात त्यांनी दुसरा पण काही प्लॅन विचार करून ठेवलेलाच असू शकतो. हो, केला होता ना महाराजांचा प्लॅन बी. म्हणजे आपण त्याला काय करायचं ते करणार, पण त्यांनी जर आपल्याला पकडलं तर काय करायचं याचं प्लॅनिंगही महाराजांनी केलंय. त्याचा उल्लेख आलेला आहे जयदेशा कावलीमध्ये. त्याच्यामध्ये महाराजांची स्पष्ट वाक्य आहेत, ती वाक्य मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये महाराज आपल्या सरदारांना व्यूहरचना सांगतायत सगळ्यांचं. म्हणजे अफजल खान भेटी आधीची ही आपण म्हणलं तशी ब्रेनस्टॉर्मिंग मीटिंग आहे. आणि त्या बैठकीमध्ये महाराज त्यांना सांगतायत की ही लढाई कशी करायची, तुम्ही कोणाशी लढायचं, तुम्ही कुठे थांबायचं, असं लष्करी व्यूहरचना ही महाराजांनी केली, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. आणि ती सांगताना महाराजांनी प्लॅन बी सांगितलाय. ती जी योजकता आहे महाराजांची, ते जे प्लॅनिंग आहे त्यात महाराजांनी असं म्हटलंय, फत्ते झाली तरी
किल्ल्यावरी 3 आवाज इशारतीचे होतील. बरं. म्हणजे आपला विजय झाला हां. तर किल्ल्यावरून 3 आवाज इशारतीचे म्हणजे तोफा वाजवल्या जातील 3 वेळेला की तुम्ही ओळखायचं फत्ते झाली. हं. आणि मग तुम्ही पारावरी चालून जाणे, मग तुम्ही पुढे हं. लढाईसाठी चालू करा. हां. आणि नाही झाली हं. तर मग काय करायचं, कदाचित फत्ते न झाली, आपला विजय झाला नाही हं. आणि आम्ही त्यांचे हाती लागलो, हं. म्हणजे मला जर त्यांनी पकडलं. पकडलं तरी तुम्ही खासा, म्हणजे तुम्ही खासा म्हणजे कान्होजी नाईक जेधे यांना ते म्हणतायत, तुम्ही खासा आणि आपला जमाव वरधानीपासून मार्गावर ठेवणे. वरधानी म्हणजे वरदायिनी देवी, म्हणजे पार घाटावरची ती जागा आहे, लोकेशन आहे. लष्करचे लोक चढू न देणे, म्हणजे शत्रूच्या लष्करचे लोक वर चढू नका देऊ, कारण मी लागलोय त्यांच्या हातात आता, तर त्यांचे लोक चढू नका देऊ भेटीच्याच ठिकाणापाशी, लोक आले नाही पाहिजेत त्यांचे, पहिला भाग. आणि काल कला तरी तुम्ही खासा, म्हणजे तुम्ही स्वतः व आपला जमाव घेऊन मारामारी करून, म्हणजे लढाई करून आम्हास त्यापासून आपल्या जवळ जमावात घेणे, म्हणजे तुम्ही तुमच्या खास सैन्यानिशी लढाई करा आणि मला त्यातनं, त्यांनी जे मला पकडलेलं असेल तर त्यातनं मला बाहेर तुम्ही काढा. ते तुम्ही फोडायचा आहे व्यूह त्यांचा, आणि तुम्ही मला त्यातनं वेगळं केलं की आम्ही तुम्हाला सामील झालो, म्हणजे गनिम गर्दीस मिळवू, म्हणजे आपण सगळे लढू एकत्र आणि त्याला परास्त करू. हा महाराजांचा प्लॅन बी त्याच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे केवढं योजकता आहे, त्यांनी ती रिस्क तेवढी घेतली आहे महाराजांनी आणि सगळ्या शक्यतांचाही विचार केलाय, म्हणजे एव्हरी ऍस्पेक्ट त्यांनी तो कव्हर केला. ही महाराजांची त्या योजनेमधली, त्या प्लॅनिंग मधली खासियत आहे की महाराज सगळ्या पद्धतीनं, सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून ती रिस्क, तो धोका, त्याचा ते रिस्क कॅपॅसिटी पण महाराजांची त्या लेवलची आहे ह्याच्यातनं. तशी योजना आहे त्यांची. महाराजांनी हे सगळं प्लॅनिंग केलं आणि महाराज जिंकले, म्हणजे अफजल खानाचा वध झाला. पण आता आपल्याकडे आहे की कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीचं सेलिब्रेशन होतं, किंवा त्याचं आपल्या मागच्या एपिसोडमध्ये म्हणलात की महाराज बक्षिसी देणं हा एक महाराजांचा खूप चांगला गुण होता. तर मग एवढ्या मोठ्या, हे महायुद्ध जिंकलं महाराजांनी असं आपण म्हणू शकतो, तर त्याच्यानंतर असं काही त्यांचं बक्षिसी देणं किंवा असं काही त्याच्यामध्ये झालं असेलच की? हो, याला ना जखमनाम्याचा दरबार असा शब्द आहे. अशा प्रकारचं जे आहे की महाराज काय करतात की जो पराक्रम गाजवेल त्याला शक्यतो लगेच किंवा ज्या वेळेला त्यातल्या त्यात अर्लीएस्ट त्याला ॲप्रिशिएट करतात, त्याचं कौतुक करतात त्या पराक्रमाचं. आणि मग जे जखमी झाले, ज्यांनी पराक्रम गाजवलाय, त्यांचा सगळ्यांचा महाराजांनी नंतर, अर्थात कारण महाराजांचं पहिलं काय आहे की महाराजांनी आधी अफजल खाना मारल्या गेल्यानंतर जो शत्रूला एक आश्चर्याचा धक्का बसलाय, भीतीचाही धक्का बसलाय, त्याचा अचूक वापर करण्यासाठी महाराजांनी लगेच मोहीम काढली. ते थांबले नाहीत. त्यांनी लगेच विजापूरच्या रोखानी स्वतः आणि आपलं सैन्य वाई आणि पुढे असं पाठवलं कोल्हापूरच्या दिशेने. आणि ते सैन्य पुढे जात असताना ती लढाई झाली. मग त्याच्यात काही वेळ गेला, पण या सगळ्या लढाया ज्या वेळेला संपल्या त्यावेळेला महाराजांनी हा जखमनाम्याचा दरबार भरवला. आणि त्यावेळेला अज्ञानदास नावाचे एक शाहीर आले होते, आणि त्यांनी महाराजांचा अतिशय सुंदर पोवाडा जो प्रसिद्ध आहे तो त्या दरबारात सादर केला. आणि जे अशा युद्धात मरण पावतात त्यांच्या कुटुंबियांना महाराज काही मदत देतात. बालपरिवेशी असा पण शब्द आहे, म्हणजे लहान मुलांच्या त्यांची व्यवस्था केली जाते काही, कारण त्यांची मुलं जर मोठी असतील तर त्यांना सैन्यात घेतात, काही जखमी असतील तर त्यांच्या जखमेप्रमाणे त्यांना मोत्याच्या माळा, तुरे, सोन्याची कडी अशा पद्धतीनं बक्षिसं देऊन त्यांच्या पराक्रमाप्रमाणे, म्हणजे जखमेप्रमाणे, म्हणजे त्यांचा जो काही पराक्रम त्यांनी गाजवला असेल त्याच्या प्रमाणात त्यांना ती बक्षीस दिली जाते. बक्षिसं देतात, स्वतः महाराज त्या दरबारात उपस्थित असतात आणि महाराज स्वतः ते बक्षीस त्या पराक्रमी लोकांना देत आहेत. कान्होजी नाईक जेधे यांना महाराजांनी मानाची तलवार जी असते, तलवारीचं पान म्हणतात त्याला आपण, ते दिलंय त्यांना. या प्रकरणात त्यांनी पराक्रम गाजवला व सगळ्या जे
महाराजांचे जे सैनिक आहेत, विशेषतः सरदार आहेत, त्यांना सगळ्यांना एक दिलाने एकत्र काम करण्यासाठी प्रेरित केलं महाराजांच्या आज्ञेप्रमाणे. आणि त्याचं म्हणून महाराजांना त्यांनी मानाचं पान दिलं. अशी बक्षिसं दिलीत. आज्ञानदास शाहिरांनाही महाराजांनी बक्षीस दिलंय की इतका सुंदर पोवाडा तुम्ही म्हटलात तर त्यांना एक सोन्याचा तोडा आणि एक घोडा असं त्यांना भेट दिली. महाराजांनी ॲप्रिसिएशन पण तेवढंच खुल्या मनाने केलं सगळ्या स्वतःच्या लोकांचं. या एपिसोडमध्ये आपण सरांकडनं अफजल खानाच्या वधाचा एक वेगळा ॲस्पेक्ट, महाराजांचा वेगळा ॲस्पेक्ट आपण जाणून घेतला. अशाच पद्धतीच्या महाराजांनी पुढच्या स्वराज्याच्या उभारणीमध्ये अनेक लढाया लढल्यात. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या लढाया महाराजांनी लढल्या त्या बाबतीत जाणून घेणार आहोत. तर पाहायला विसरू नका शिवरायांचे कैसे वागणे या सिरीजचा पुढचा एपिसोड, फक्त वी कॅन्डिड चॅनलवरती. थँक्यू.